हरे कृष्ण. तर मंडळी, लवकरच आमलकी एकादशी येत आहे. तर आमलकी एकादशीचा जो प्रारंभ होत आहे 27 फेब्रुवारीला होत आहे. तर बघा, त्याआधी दशमी असते आणि त्या दशमीचे पालन करणे देखील आपल्याला खूप गरजेचे असते. तर मग दशमीच्या दिवशी काय करायचे, तर तांदूळ वर्ज्य करायचा. जेवणात तांदूळ अजिबात आपल्याला खायचा नाहीये. कारण बघा, असं म्हटले जाते की तांदूळ जेव्हा आपण खातो किंवा भात खातो तर ते आपल्या पोटातच राहतो, तो जिरत नाही आणि ते अन्न तसेच राहते आणि दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला एकादशी करायची असते. त्यामुळे दशमीच्या दिवशी तांदूळाचे वर्ज्य करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. तर बघा, आमलकी एकादशीचे महत्त्व भगवान श्रीकृष्ण स्वतः युधिष्ठिर यांना सांगतात. बघा, ते सांगतात आमलकी एकादशी अशी आहे की अद्भुत पुण्य प्राप्ती करून देणारी ही एकादशी मानली जाते. तसेच विष्णू लोक फलप्राप्ती देखील आपल्याला ही एकादशी करून देते. तर बघा, आमलकी या शब्दातच आपल्याला आवळा या नावाचे संस्मरण होते. बघा, स्वतः भगवान श्री विष्णू सांगतात, आवळ्या वृक्षाखाली जेव्हा आपण जागरण करतो आमलकी एकादशीच्या दिवशी, तेव्हा आपल्याला फळप्राप्ती होते. काय फळप्राप्ती होते, तर 1000 गोदान करण्याचे पुण्य आपल्याला मिळते. तर बघा, आता ज्यांच्याकडे आवळा वृक्षाचे अवेलेबल नाहीये किंवा त्यांच्याकडे आवळा वृक्ष नाहीये, मग त्यांनी काय करायचं, तर या अशा लोकांना देखील भगवान श्री विष्णूंनी उपाय सांगितलेले आहेत. ते सांगतात की स्मरण करून, आवळा वृक्षाचे फक्त तुम्ही स्मरण करून देखील गोदान केल्याचे पुण्य तुम्हाला मिळू शकते. बघा, आवळा वृक्षाखाली तुम्ही पूजा करू शकता, तुपाचा दिवा लावा आणि जल प्रदान करा. आवळा वृक्षाला जल प्रदान केल्याने आपल्याला महत् पुण्य प्राप्ती होते. तसेच ज्यांच्याकडे आवळा वृक्षाचे अवेलेबल आहे त्यांनी फक्त या वृक्षाला स्पर्श करून देखील 2 गोदान करण्याचे पुण्य प्राप्त होते. तसेच आवळा फळ खाऊन देखील 3 गोदान करण्याचे पुण्य आपल्याला मिळते. तर बघा, काहींचं म्हणणं असं असतं की आज एकादशी आहे म्हणजे शुक्रवारी एकादशी आहे, आमलकी एकादशी आहे, मग आवळ्याचं फळ तर चालत नाही. बघा, वारापेक्षा आपल्या शास्त्रांमध्ये वारापेक्षाही तिथीला महत्त्व दिले जाते. त्यामुळे आज म्हणजे शुक्रवारी आमलकी एकादशी आहे, त्यामुळे आपण हे आवळ्याचं फळ खाऊन देखील पुण्य मिळवू शकतो. किंवा आवळा जर तुम्ही खाल्ला तर आपला उपवास कधीही मोडणार नाही. बघा, असे म्हटले जाते विष्णूच्या थुंकीतून आवळ्याची निर्मिती झालेली आहे. स्वतः श्रीकृष्ण भगवान आणि स्वतः नारायणी या वृक्षामध्ये विराजमान आहेत. त्यामुळे आपण जर आवळा फळाचे सेवन केले तर कोणत्याही प्रकारचा आपला उपवास मोडणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे पाप आपल्याला लागणार नाही. तर बघा, आवळ्याची परिक्रमा देखील करणे या दिवशी खूप महत्त्वाचे मानले जाते. बघा, तुम्ही आवळ्या वृक्षाची परिक्रमा करताना देवाचे नाव घेऊ शकता. ओम नारायणाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही आवळ्या वृक्षाची परिक्रमा करू शकता. तर बघा, आवळ्या वृक्षाच्या परिक्रमा आपल्याला किती करायच्या आहेत, 28 करू शकता किंवा 108 परिक्रमा करू शकतात. बघा, नुसती परिक्रमा केल्याने आपल्या आयुष्यातील सगळी पाप नष्ट होतात, प्रारब्ध बदलतं आपलं. असं लोकांचं म्हणणं असतं काही की प्रारब्ध कधीच बदलू शकत नाही. तर भगवंत काहीही करू शकतात, फक्त आपली श्रद्धा पाहिजे आणि देवासाठी आपल्याला समर्पित होण्याची आवश्यकता आहे. तर बघा, प्रत्येक कार्यात सफल व वैकुंठ धाम प्राप्त होतो. म्हणजेच तुम्ही जर आवळ्याची परिक्रमा केली तर प्रत्येक कार्यात तुम्ही सफल होऊ शकता आणि शेवटी वैकुंठ धाम प्राप्त होतो, असे आपल्या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. तर बघा, दरवर्षी आमलकी एकादशी असते, पण यावर्षी असा संयोग आलेला आहे जो दरवर्षी येत नाही. तर कोणता संयोग आहे, तर बघा, या महिन्यात म्हणजे फाल्गुन महिन्यातील ही शुक्ल पक्षातील एकादशी आहे. तर याच एकादशीला नरसी द्वादशी देखील असे म्हटले जाते बरं का. म्हणजे दुसऱ्या दिवशी द्वादशीला नरसी द्वादशी आहे आणि फाल्गुन शुक्ल पक्षातील ही एकादशी आहे.
आणि याच दिवशी पुष्य नक्षत्र मिळत आहे द्वादशीच्या म्हणजे एकादशीच्या दुसऱ्या दिवशी. आणि ह्या द्वादशीच्या दिवशी पुष्य नक्षत्र आपल्याला प्राप्त झाल्यामुळे महापुण्यदायी व पाप नष्ट करणारे हे नक्षत्र सांगितले जाते. कारण द्वादशी आणि पुष्य नक्षत्र एकत्र येत आहेत असे स्वतः श्री विष्णू भगवंत सांगतात. तर बघा, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला पुष्य नक्षत्र प्राप्त होत आहे. मग आपल्याला द्वादशीच्या दिवशी आपल्याला पारण करायचं आहे, म्हणजे आपल्याला उपवास सोडायचा आहे. तर बघा, आपल्याला पुष्य नक्षत्र मिळत आहे 9:35 आणि याच काळात आपल्याला दान धर्म आणि सगळे पुण्य कर्म करायचे आहेत. मग 9:35 नंतरच पुष्य नक्षत्र मिळत असल्यामुळे पारण वेळ देखील याच वेळी आपल्याला म्हणजे उपवास सोडायचा आहे. तर बघा, पुष्य नक्षत्र आणि द्वादशी एकत्र आल्यामुळे आपण 9:35 नंतर म्हणजे 9:35 नंतर पारण केले आपल्या उपवासाचे, तर असे म्हटले जाते की महापुण्यमयी हा काळ आहे आणि सर्व पाप नष्ट करणारा हा काळ आहे. त्यामुळे पारण वेळ जेव्हा सांगितलेली आहे त्या काळातच तुम्ही उपवास सोडा आणि हे स्वतः श्री विष्णू भगवंत सांगत आहेत. आणि मंडळी, तुम्हाला जर आयुष्यातील बऱ्याच इच्छा आहेत पण त्या पूर्ण होत नाहीयेत, मनोवांछित इच्छा पूर्ण करायच्या असतील, तर तुम्हाला आवळ्याच्या वृक्षाखाली एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि हे अजिबात विसरू नका, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या आयुष्यातील ज्या इच्छा पूर्ण होत नाहीयेत त्या नक्की पूर्ण होतील, फक्त एक दिव्याचा उपाय करून. फक्त एक तुपाचा दिवा आपल्याला या वृक्षाच्या खाली लावायचा आहे. तर मंडळी, तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहे ते नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूयात नंतर अशाच एका नवीन माहितीसह. ही माहिती तुम्हाला कशी वाटली एक कमेंट करून सांगा. आवडली असेल तर एक लाईक करा. तोपर्यंत रामकृष्ण हरी, श्री स्वामी.